हाय गाईज, वेलकम टू कोल्हापुरी शीतल ब्लॉग. आणि आज आपण बनवणार आहोत चाकवतचं गरगटं. म्हणजे आमच्याकडे याला गरगटच म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी ते स्वच्छ धुवून बारीक चिरलेलं चाकवत घेतलं आणि त्यामध्ये मिरची, तूर डाळ, तांदूळ, शेंगदाणे आणि पाणी घालणार. आणि पाणी घातल्यानंतर आपण कुकरचं टोपण लावणार आणि ह्याला गॅसवरती ठेवायचं. भाजी चांगली शिजण्यासाठी आपल्याला कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आहेत. आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर एक 10 मिनिटांनी मी कुकरचं टोपण उघडलं आणि स्मॅशरनी स्मॅश केलं. तुम्ही याला मिक्सरला बारीक करून घेतलं तरी पण चालतं. आता एका कढईमध्ये मी तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि लसूण घातले. दोन्ही चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग हळद, हिंग आणि कोल्हापुरी मसाला घालून मी चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी शेंगदाण्यांचं कूट घातलं आणि लगेचच मिक्स करून घेतलं. आता कुकरमध्ये शिजवलेली जी भाजी होती ती भाजी या फोडणीमध्ये घालायची. टेस्टनुसार मीठ आणि गूळ घालायचा. आता कढईला मी झाकण घातलं आणि एक 5 मिनिटांसाठी गॅसवरती ठेवलं. मग तयार आहे आपलं चाकवतचं गरगटं. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी कोल्हापुरी शीतल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.